गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माधुरीज मॅड लाईफ. सकाळी सकाळी मस्त आरती करून गौऱ्या नैवेद्य दाखवून परंपरेनुसार त्यांची जागा हलवली. त्यानंतर थोडी रेस्ट घेऊन फायनली आम्ही गणपती विसर्जनासाठी रेडी होत होतो. आणि माझं इतकं कन्फ्युजन होत होतं, कारण मी फर्स्ट टाईम काहीच प्री प्लॅन केला नव्हता की मी आज काय लुक करणार होते. सो मी इतके ड्रेसेस चेंज केले आणि येस फायनली मी एका लुकवरती येऊन थांबले. त्यानंतर गौऱ्यांसाठी जे काही आम्ही सेटअप केला होता तो काढला. फायनल आरती आम्ही बोललो आणि फायनली विसर्जनासाठी रेडी होऊन आम्ही आमच्या बाप्पाला घेऊन निघालो विसर्जन करण्यासाठी. आणि खाली गेल्यानंतर आमच्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी आमचे छोटे चिमणे सगळे होते, जे की मी तुम्हाला बोललेच होते की आम्ही ह्यांना बुक केलं होतं आणि ह्यांची पार्टीसुद्धा होणारच आहे. त्यानंतर मस्त वाजत गाजत आम्ही आमच्या बाप्पाला घेऊन निघालो होतो. आणि हा क्षण होता विसर्जनाचा. खरंच बाप्पाला दुःख हरता असं का म्हणतात, कारण खरंच हे 8 दिवस कसे गेले ना काही कळलंच नाही. कुठलाही ना स्ट्रेस, ना ओव्हर थिंकिंग, ना प्रॉब्लेम्स, फक्त आनंद आणि मन प्रसन्न. बट फायनली बाप्पांचं विसर्जन झालं. पण बाप्पा मनामध्ये कायमस्वरूपी असतात सगळ्यांचेच आणि माझ्याही. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर हे घर जे मोकळं मोकळं वाटत होतं, पण ठीक आहे. त्यानंतर ह्या बच्चे कंपनींना पार्टी दिली, कारण त्यांना कबुली दिली होती आम्ही. त्यानंतर आज होता माझ्या दीदीचा बड्डे. सो आम्हाला बाहेर कुठे जाता नाही आलं, बट आम्ही छोटंसं सरप्राईजसाठी केलं होतं. तिच्या घरी गेलो सरप्रायझिंगली केक घेऊन, आणि आम्ही थोडंसं बलून्सने डेकोरेशन केलं. आणि येस फायनली बड्डे गर्ल रेडी झालेली होती आणि आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं. खूप सारी मस्ती धमाल केला, सगळ्यांनी केक खाल्ले. आणि आज बाप्पाचं विसर्जन होतं हे आम्ही काही वेळापुरते विसरून गेलो, कारण सगळे पुन्हा आम्ही एकत्र आलो होतो. सगळ्यांनी मिळून मस्त जेवण केलं आणि झोपून गेलो. गुड नाईट, बाय बाय.